आजही तो दिवस मला आठवतो. त्या दुष्काळाच्या काळात माझं शिक्षण खोळंबू नये म्हणून बाबांनी मला विठ्ठल काकांकडे सोडलं. राम. बाई बरं काय भाऊ तुला कोणी पूर्ण आता काही नाही, बदली झालीये. बदली झाली का त्याच संदर्भात थोडं बोलायला आलोय. हा ना कशी आहे मग लई- तुमची तब्येत? हा बरी आहे बरी आहे बरं पण लई दिवसानं आला भाऊ तू आता विठ्ठलराव कुठे आहे? घरात आहे घरात घरात आहे का? घरात हा येऊ का बाई मग हा या चालेल मग हा बसा विठ्ठलराव, ओ विठ्ठलराव. होय भाई, आलो आलो. हा गुरुजी, राम राम. राम. केव्हा आला? एवढ्यात ऐकलं म्हणा तुमचं बदली झाली होय. ती झाली माझी बर दुसऱ्या गावी. शिक्षण चालू आहे. बर शिक्षण खोळंब नाही म्हणून त्याच संदर्भात थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. होय, बोला की गुरुजी. इथं ऐकलं का? गुरुजी आले सागरान. बरं आमच्या युजूला तुमच्याकडे ठेवून घ्या आता काही दिवस. ठेवा की कसले काय ते. अरे विठ्ठलराव, मी काय म्हणतो, बोला की. घ्या गुरुजी, साखर. तर घ्या. मी काय म्हणतो, बोला ना. हे पैक राहून द्या. नाही, नाही, गुरुजी, अहो, तुम्ही बोलले ते नाही चालेल. नाही 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 माई, हे पैक राहून द्या जरा. बर बर. विजू घे बाळा, साखर घे. हे साखर घे. बरं मला आता निघायला हवं. बर येतो मी. या, राम राम. माई येऊ. या या विजू काळजी गेल्या का? विठ्ठल काकांना त्रास नको देऊ. जा बाळा विजू, घरात जा. उठायचं का बाबा शिक्षक असल्याने गावात फार प्रतिष्ठित होते. बाबांची ही अडचण बघून विठ्ठल काकांनीही माझा सांभाळ केला. हिजू लाजू नको वाढ ग गीता त्याला विजू भाकर ठेवते. विजू आहे का? काय ग मंगे, कॉलेजला निघाली का? विजू काका, हा मला घरची लय आठवण येते. मी जाऊन येऊ? होईल का? ये जाऊन. काका हा येतो मी. हो, ये बाळा. येऊ आजी. काळजी घे. येतं का? हळू जा रे. येऊ दादा. ये. नाना हा घरात काहीच नाही. विजू पण गेला. काय करायचं आता? बर बर, करतो काय. जा तू. गुरुजींनी पैसा पाठवला असतं तर बरं झालं असतं. हा दुष्काळ कवा जाईन कोण जाणे.
इजवालो घरी काय देऊ खाला जगावा का मारावा आज इटवाला ओझचे वाईट दिवस आले काय खावा काय राहावा. घरच्यांना भेटून आलो म्हणून मी फार आनंदात होतो. पण प्रवास करून आल्यामुळे पोटात मात्र खूप भूक होती. म्हणून येता क्षणी मी थेट भाकरीच्या टोपल्याकडेच धाव घेतली. अरे बाळा भूक लागली का? हो थांब. मंगल काय माई? ही 2 दिवस झाले काही खाल्लं नाही. थांब, आणते काहीतरी खायला. धर माई, इथंच बसून खा. माई थांब, इथंच बसून खाय. अजून आणते काहीतरी खायला. माई व मंगीचं बोलणं मी शांतपणे ऐकत होतो. ती स्वतः उपाशी आहे असं कारण सांगत तिनं माझ्यासाठी भाकर आणली. भाकर खा. ज्या दुष्काळाच्या काळात मी तिचा आधार व्हायला हवं होतं त्या दुष्काळाच्या काळात ती माझा आधार झाली. नाना 2च भाकरी काय करू? राहू दे त्यांना. म्हणू चल. नाही प्यायला नाही, जनावर उपाशी मारायले. काय करावं आता? काही समजना गेलं. नाही समजत. काय देव पण कोणती परीक्षा बघतोय काय समजतच नाही. देवाचं आपण किती केलं तरी देव आपल्या मागं नाहीच आहे. तर सगळं विहिरीला पाणी नाही, आखे पिकं वाळून चालले. शेवटी शेतकऱ्याचं मरणच आहे. काय कळणं गेलं आता करावं काय? काय करावं आता या दुष्काळाला? कधी संपल तर काय खरं नाही त्याचं आता. जर वेळच आली ती आपण तर त्याच्यात काय कर्माची भोग समजायची तर काय कर्माची करणार? भोग. शेवट काय करणार आपण? माई 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 शेवटी माई गेली. 2 दिवसापासून तिने काहीही खाल्लेलं नव्हतं. लेकाची बायको गेली, आई गेली. आता आई आहे तेवढ्यात. सगळं गेलं. आधारच नाही. आधार होता घराचा. इजू लाजू नको. अरे बाळा भूक लागली का? हो थांब. थांब, आणते काहीतरी खायला.
भाकर खा. माई, तू जिवंत असेपर्यंत मी तुला काही नाही देऊ शकलो ग. पण हो, आता एक वचन मात्र नक्की देतो. तू दिलेली माया, वसा, लळा मी असाच आयुष्यभर कायम ठेवीन. माझ्या आयुष्यात जे गरजू मला भेटतील मी त्यांना मदत करेन. जरी तू माझ्या समोर नसली तरी मी दुसऱ्यांना मदत करेन. तू दिलेला हा माणुसकीचा वसा मी असाच आयुष्यभर कायम ठेवेन. तुला हा माझा शेवटचा नमस्कार.